मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना. पण आज पहिल्यांदा मी आशिषला इतकं बोलताना ऐकलं. म्हणजे तुम्हीच त्याला याच्यातून लवकर बाहेर काढू शकता. तेव्हा ना मध्यंतरी मला सत्यजितनीच हे सांगितलं की त्याने आता मागचं सगळं विसरून जायचं ठरवलं. आता जर का पुन्हा कुठल्याही कारणाने तुमच्या दोघांमध्ये आशिषचा उल्लेख झाला तर मात्र काय होईल काही सांगता यायचं. मंजिरी हं? बोल ना. काही नाही, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. बस एवढंच. ईश, काय शाले, तुला गौऱ्यानं काही सांगितलं नाही ना वय? नाही. पण ठीक आहे, मला वाटलं आपला गौरांग बडाबडा काहीतरी समज बोलून टाकल. शाले, मला की नाही तुला काहीतरी सांगायचं आहे, पण तू कुणाला सांगू नकोस हा. म्हणजे बघ, अगं आपला सत्या हैदराबाद वर नीता आलाय मंजिरीला भेटायला. हो, हा. दोघांचा संसार सावरतोय बघ. बरं वाटतं ग मनाला जरा. पण शाले, सत्या इथे आल्याला म्या तुला काही सांगितलेलं नाही आणि तू काही ऐकलेलं नाही, कळलं? हो, तुम्ही काही काळजी करू नका. मला काही माहित नाहीये. हा, जा आता झोपायला जातो, लई रात झाली. जा. मी झोपायलाच चालले. तुम्हाला पण काही सांगायचं? नाही, मी तर पाणी नाही आणते ना. गुड नाईट. मला काहीतरी सांगायचंय. माहिती होतं मला, बोला. वहिनी, मी तुला सांगितलं हे कोणाला सांगायचं नाही. हा, नाही. हं? नाही म्हणजे कुणी विचारलं तर काय? आणि एक, मी तुला काय सांगितलं नाही आणि तू बी काय ऐकलं नाही. हं? अगं सत्या, मंजिरी, कोंबडा हरवला का? म्हणजे पाठ झाली. फ्लाईट आहे माझं. अहो, फ्लाईट आहे ना तुमचं? हा, ते नंतर तू ये झोप इकडे. अहो काय करताय, दुपारची मीटिंग आहे ना तुमची. अहो अहो, हे काय करताय तुम्ही? काय खिडकीतून आलात म्हणून तिथूनच जायची गरज नाहीये. बाहेर सगळे झोपलेच शांत. तुम्ही मेन डोरने पण जाऊ शकता. चला, मी येते ना तुम्हाला सोडायला. चला. बरं, ऐक ना, मी काय म्हणतो, जरा अहो चला. तुम्ही चहा घेऊन निघाला असतात तर. मंजिरी, चहा? चल मी जातो. अहो जातो नाही, येतो म्हणा. बरं,
येतो मंजिरी. आणखी किती दिवस राहावं लागणार तिकडे? का माझ्याशिवाय करमत नाही? आणखी 1-2 दिवस, मग तू तिथे मी. तुम्ही निघा ना, तुमचं फ्लाईट मिस होईल नाही तर. काळजी घे. प्रिया, तू? हो. प्रिया, तू आता इथे या वेळेला काय करतेस? मला माहितीये काल रात्री सत्यजित इथे आला होता आणि फक्त तुला भेटायचं म्हणून तो दरवाजातनं न येता खिडकीतून आतमध्ये शिरला. मी वरनं सगळं बघितलंय. आजकाल खूप बदललाय नाही? राग निवळलाय, थोडासा रोमॅन्टिक झालाय, हो ना? खूप शांत झालेत ते हल्ली. चांगलंय, पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता ठरली नाही म्हणजे मिळवलं. अगं हो, म्हणजे हे सगळं तोपर्यंत टिकेल जोपर्यंत तू सत्यजितला आशिष बद्दलचं सत्य सांगत नाहीस. एकदा का तू ते सांगितलंस की मग मी येते. कारण ती वेळ मी तुझ्यावर आणणार आहे मंजिरी. आता फक्त बघत राह. काय मंजिरी, झाली की नाही पेरमाची भेट? आजी, आता तरी करमेल ना त्याच्याशिवाय? आई, आई, आजी तुम्ही तिला टावाय समजा. अजूनही आठवण येते त्याची? आई काय? नाही मावशी, त्याचं काय आहे, आपला सत्यजित आता थोडासा बदलत चाललाय अगं. बरोबर ना? अरे अगं, रातच्याला झोपलीस का नाही? ती सिनेमे बघत बसली होती. आहे भूताचे. रातच्याला झोपलेच होते आणि तेव्हा मला एक सपान पडली. सपान कसल्या? आणि सपनात कोण आलं तर माहिती आहे? कोण ग? माझा बा. आणि काय म्हणला माहितीये? काय? चारे, तू दिट्टो आईवर गेलीयेस. आता माझी लेक शोभली बघतो. सगळं आपण नाश्ता करून घेऊया. ए जाग बाई, फ्रेश होऊन ये जा. आले. आत्या, काय झालंय तुला? कोणाशी नीट बोलली नाहीस, तिथे नाश्त्याच्या टेबलवर नाश्ता केला नाहीस. बरं मी काय विचारलं तर इथे निघून आलीस सरळ. काय झालं? स्वतःच्या मनाला विचार. जे काय चाललंय ते तुला पटतंय का? काय चाललंय का सकाळ धरून? सत्यजित तो एक मूर्ख, आणि तू बी लागली पिदी पिदी हसायला आणि त्या मंजिरीचं कौतिक करायला. काय चाललंय या घरात ना मला समजाने काही डोसकी गहाण ठेवली आहेत काय? समजे लागले मंजिरीचं कौतुक करायला. आता फक्त तिला डोक्यावर घेऊन नाचायचं बाकी आहे. आत्या शांत हो आधी. तू उगीच चुकीचा विचार करतेस. तसं काही नाहीये. बरोबर आहे, मी चुकीची आणि तुम्ही समजे बरोबर. मलाच येड लागले ना.
अगं नाही, उलट तूच एकटी हुशारच या घरात. आत्या, मी खरं तेच बोलते, तूच माझी खरी मैत्रीण आहे. बघ ना, परिस्थितीनुसार मला माझं वागणं बदलावं लागतं, झुकावं लागतं, पण तू तुझं म्हणणं कधी सोडलं नाही. तू आधी जशी होतीस ना तशीच आत्ताही आहे. नेहमी माझ्या बाजूने बोलणारी माय डिअरेस्ट आत्या. नमस्कार. अगं, बघ खरंय. हॅलो, What is this? मोतीवाले भाई, no meeting, no calling. What is happening? नाही ते जरा जरा नाही, मी संपूर्ण आहे का माझं ताबडतोब इकडे निघून या. There is a meeting for you and me. काय का 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 बघा आता, अहो, आम्ही तुम्हाला काय झिम्मा फुगडी सागर गोटे खेळायला बोलतो काय? There is important meeting between you and me. ताबडतोब या, आपल्या दोघांचा कोरम पूर्ण झाला पाहिजे. आपल्या उपस्थितीच्या प्रतीक्षेत मी आणि तांबडे बाबा. धन्यवाद. कळावे, लोभ असावा. कम फास्ट. हो, येते मी. या लवकर या. थँक्यू सो मच. बाय. येस येस, शी इज कमिंग. तांबडे बाबा. कुणाचा फोन होता ग? जॉब शोधतेय, त्या संदर्भात फोन होता. एका कंपनीमध्ये जॉब ओपनिंग झाले, तसं एका प्लेसमेंट फर्म मधून कॉल आला होता. जॉब म्हणजे काम ना? हो आत्या, कामच आहे. आई तुम्ही? अगं तू औषधं घेतलीस की नाही विचारायला येत होते. नाही, मी इतक्यातच घेतली औषध. बरं आई, आय एम सॉरी. अहो काय झालं, हे आज सकाळीच निघून गेले आणि कालही आले ना, अचानकच आले. मला खरंच कुठलीच कल्पना नव्हती. आणि आजही गेले तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जाताना प्लीज आईंना भेटून जा. असं निघून जाणं बरं दिसत नाही. पण अगं ठीक आहे मंजिरी, तू काय एवढं मनाला लावून घेतेय? नाही तसं नाही, पण कसं आहे ना, मुलगा लग्न होईपर्यंत आईच्या मायेच्या सावलीत असतो, पण एकदा लग्न झालं की त्याचा होतो नवरा. आईच्या सावलीतून तू बाहेर पडतो. आणि हीच गोष्ट आईने सुद्धा समजून घ्यावी लागते. लग्नानंतर आपला मुलावरचा हक्क तिनं सुनेच्या स्वाधीन करायचा असतो. आणि मी तरी काय आयुष्यभर पुरणार आहे का ग तुम्हाला? शेवटी आयुष्यभर संसार तुम्हा दोघांना करायचा, तेही सुखात. आता तुम्ही दोघांनी असंच आयुष्यभर आनंदात राहावं, यापेक्षा वेगळी इच्छा असेल का ग माझी? आई, मला तुमच्यासारखं कधी वागता येईल माहित नाही, पण एकच सांगते, तुमच्यासारखं किमान 1% जरी मी माझ्या बाळाला घडवू शकले ना, तरी मी धन्य होईन खरंच. शहाणी ग माझी सून. या मोतीवाले बाई, आमच्या फ्रेंड आणि मोतीवाले फ्रेंड, या नुसत्या देखण्यातही नाही, नुसत्या देखण्यातही तुमच्या घरी या सोनेरी केसांच्या देखण्यातही. त्यांना हाय म्हणा. हाय. हॅलो. यांच्यावर आम्ही फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. शूरवीर आहे ना, शूरवीर. पण शूरवीर नाहीये तो, आम्ही त्याला म्हणतो, त्याला प्रोत्साहन मिळतं ना त्याच्यामुळे. आशिष शिर्के. हा, त्याच्या संगोपनाची सर्व जबाबदारी आम्ही यांच्यावर सोपवलेली आहे. अर्थात पैसा सगळा माझाच आहे. या नुसत्या तिकडे मानद सेक्रेटरी म्हणून काम करतात. दिसतच आहे. तर मोतीवाला बाई, या ज्या सोनेरी केसांच्या देखण्यात आहेत ना, त्यांच्याकडे एक प्लॅन आहे. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. त्याविषयी काही सूचना, सल्ले, मार्गदर्शन काही असेल तर आम्हाला कळवावं. मला आता असं वाटतंय, 1 मिनिट. मिस्टर होळकर, माझ्याकडे एक उत्तम प्लॅन रेडी, आणि जे काही होईल ते माझ्या प्लॅन प्रमाणेच होईल. तुमचा प्लॅन बाजूला, तुमचा प्लॅन पुढे आला. माझ्या उत्तम प्लॅन प्रमाणे पहिली पायरी आहे मधुरा विहंग भोसले.
जिंदगी इम्तिहान लेती है दोस्तों की जान लेती लेती मधुरा मुद्दामच आले तुला भेटायला. मी जे तुला सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तुला माझा राग येईल, पण मी जे बोलते ते सगळा विचार करून बोलते, हे लक्षात घे. प्रिया, काय झालंय नीट स्पष्ट सांग. तुला विश्वास बसणार नाही कदाचित, पण काल मंजिरी स्वतःहून आशिषला भेटायला गेली होती. हे सगळं खरंय प्रिया? हे सगळं अगदी खरंय. मी तुझ्याशी खोटं का बोली? दी अशी कशी वागू शकते? म्हणजे ज्या नालायक माणसामुळे दीची अशी अवस्था झाली त्याच्यावर कसली आली आहे दया? हे बघ मधुरा, तू ना या सगळ्यामध्ये मंजिरीला दोषी धरू नकोस. ती तर बिचारी माणुसकी म्हणून त्या आशिषची मदत करते. अगं कसली माणुसकी? हे बघ, प्रामाणिकपणे सांगते, तिच्या जागी जर मी असते ना तरी मी हे सगळं करू शकले नसते. अगं पण हे मोठं मनच तिच्यासाठी घातक ठरणार आहे. घातक मोठं मन नाही, तिचं नशीब ठरणार आहे. मधुरा, तुला माहितीये या आधी सुद्धा आशिष आणि मंजिरीमध्ये तसं कधीच काही नव्हतं, पण सत्यजितनी तिच्यावर संशय घेऊन घेऊन तिला किती त्रास दिला हे तू स्वतः पाहिलंय. पण या सगळ्यावरनं एक गोष्ट तर तुझ्या लक्षात आलीच असेल की त्या विकृत माणसासोबत मंजिरी तिचं आयुष्य कधीच सुखाने जगू शकणार नाही. त्याच्याबरोबर राहिली तर तिला तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगताच येणार नाही. सतत तिला टॉर्चर करणार, तिला त्रास देणार, हेच करत आलाय तो आणि हेच करत राहणार आहे. पण मग काय करायचं आता आपण? आपण नाही, तू. मधुरा, आता जे काही करणार आहेस ना ते फक्त तू करणार आहेस. एक गोष्ट लक्षात घे, सत्यजित जर मंजिरीच्या आयुष्यातून बाजूला झाला तरच ती सुखी आयुष्य जगू शकेल. आणि त्यासाठी तुला तुझं मन कठोर करावं लागेल. म्हणजे मी सांगते तुला. पण मधुरा, मी मगाशी जसं म्हणाले, मी जे सांगते ते ऐकताना तुला हे सगळं चुकीचं वाटेल कदाचित, पण एक लक्षात घे, मी पुढचा सगळा विचार करून हे सगळं बोलते. मलाही बोलताना वाईट वाटतंय, पण हे सगळं करणं गरजेचं आहे आता. म्हणतात ना, औषध कितीही कडू असलं तरी आजार बळावण्याआधी ते घ्यावंच लागतं. प्रिया, जे काही आहे ते नीट स्पष्ट सांग. मला ना इथे उगाच कोडी सोडवत बसण्यात अजिबात रस नाही. कोडं तर आता सोडवावंच लागणार आहे, मंजिरीच्या आयुष्याचं कोडं. मधुरा, मंजिरी आशिषला भेटली होती हे सत्यजितला कळायला हवं, आणि हे सत्य तू त्याला सांगणार आहेस. मी कसं म्हणजे? हे तुला करावं लागेल मधुरा, मंजिरीच्या सुखी भविष्यासाठी, आणि हे सगळं फक्त तूच करू शकतेस. जर सत्यजितला तिच्या आयुष्यातून दूर करायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे. विचार कर, सत्यजितच्या त्रासातून तिला मुक्त करण्यात तूच तिची मदत करू शकतेस. मधुरा, तुला कळतंय ना मी काय बोलतेय?
दररोज तुझ्याकडे काही ना काही मागण्यासाठी माझं गारणं घेऊन येते, पण आज तुझे आभार मानण्यासाठी आले. तू तुझ्या अस्तित्वाची ओळख दिलीस आई. एवढे दिवस मी जे दान तुझ्याकडे मागत आले ते तू शेवटी माझ्या पदरात घातलंसच. असं म्हणतात की परमेश्वर कधीच आपल्या भक्तांचा अंत बघत नाही. परीक्षा संकट ही ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग झाली, पण तू माझा, तुझ्यावरचा विश्वास, तुझ्यावरची श्रद्धा आज आणखी वाढवली. कसं असतं नाही, जेव्हा माणूस तुझ्या समोर येतो तेव्हा तो किती स्वार्थी आहे याची त्याची त्यालाच जाणीव होते. तू कितीही दिलंस तरी कधी आमच्या मागण्या संपत नाही. माझं फक्त आता एवढंच मागणं आहे, मला यांना आशिषचं सत्य सांगण्याची हिंमत दे. जी भीती विहंग भाऊजींना वाटते, प्रियाला वाटते, ती खरी होऊ देऊ नकोस. आणि माझा विश्वास आहे आजपर्यंत तू माझ्या पाठीशी जशी उभी राहिलीस तशीच नेहमी उभी राहशील.